ऐकू शाबाश तयारी काय नाही कुस्तीची सलामी झालेली आहे. पंजे की पकड सुरू झाली. गर्दर केस सुरू झाली. पोलादी मनगटाला भिडली आणि डोक्यातल्या विचारानं कुस्तीला प्रारंभ झाला. गौरव शर्मा पहिलवान वर्सेस महेंद्र गायकवाड असा काटेकी टक्कर मुकाबला अख्ख्या हिंदुस्थान मधली लोक पाहतात आणि अशा ऐतिहासिक कुस्तीचे साक्षीदार आपल्या मातृभूमीमध्ये या महेंद्र गायकवाड अख्ख्या हिंदुस्थान मध्ये आणि जगामध्ये महाराष्ट्राची आणि या सोलापूर जिल्ह्याची पत वाढवली. लाल लाल परिधान करून गौरव शर्मा सारखं तगडा आव्हान आपल्या मातृभूमीमध्ये स्वीकारलेला आहे. वेदा केसरीसाठी लागलेली ही फाईट आहे. स्वर्गीय काकासाहेब गायकवाड यांचा पुतण्या आणि हरिभक्त परायण पंढरीच्या पांडुरंगाची नितांत भक्ती करणारा माणूस या गावाला ज्या व्यक्तीचा आधार आहे बाबासाहेब गायकवाड महाराजांचा चिरंजीव दिगंबर गायकवाड पैलवानचा बंधू आखाड्यामध्ये शिर्षीचा पैलवान लढा लागलाय. सर्वांनी टाळ्या वाजवा आणि एकदा सर्वांनी मी पुढे जे गोल देईल तुम्ही सर्वांनी पाठीमागे जे गोल द्या. बोला जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम. एकेरी पटकावलेला आणि महेंद्र गायकवाडनं कब्जा घेतलेला स्वर्गीय कैलासवासी गणपतराव गुरव धोंडेवाडी यांचे पंतू अजिंक्य रास्ते शिलावाडीकर यांच्यातर्फे 500 रुपयाचं बक्षीस महेंद्र गायकवाड यांच्यासाठी आलेला आहे. माझे काम हे घ्यावं कुणीतरी. $120 किलोचा बोजिया महेंद्राचा गौरव शर्माच्या मानेवरती बसलेला आहे. ॲडव्होकेट दत्तात्रय खडतरे साहेब यांच्यातर्फे या कुस्तीसाठी 7,001 रुपयाचं बक्षीस महेंद्राच्या कुस्तीसाठी. दत्ता चव्हाण कुडवडीकर कुडवडी रेल्वे जंक्शन वरून या कुस्ती मैदानाचा आनंद घेतात. 2 हाऊसचे मालक यांच्यातर्फे कुस्ती कमिटीचं कौतुक करून 500 रुपयाचं बक्षीस मला फोन पेला ऑनलाईन आलेला आहे. मी त्यांचा मनापासून आभारी आहे. मी कुस्ती समालोचक धनाजी पत्ने तमाम कुस्ती शौकीनांचा आभारी आहे. स्टेसी यात्रा कमिटीचा आभारी आहे. गेली 11 वर्षे शंकरांना नंतर या गावच्या कुस्ती मैदानची कमिटी करण्याची जबाबदारी माझ्यावरती गाव सोपवत आहे. संत भूमी दामाजी पंताची नगरी मंगळवेढा जलसागराचा महासागर महेंद्र गायकवाडच्या गावामध्ये जमलेला आहे. लाखों दिलों की धड़कन महेंद्र इनके खिलाफ लड़ने के लिए मध्य प्रदेश से यहाँ मौजूद हो गौरव पहलवान जी आणि उंगलियां तोड़ के निकल के जाने की कोशिश गौरव पहलवान कर रहा है. उनके लिए भी तालियां बजाओ सब जनों. यहाँ दर्शक सब मौजूद है. महेंद्र की कुश्ती की राह सब जन देख रहे थे पिछले 15 दिन से. गौरव शर्मा ये रेसलर ये पहलवान इतने दूर से महेंद्र के खिलाफ लड़ने के लिए आया है. 2025 में हिंद केसरी टूर्नामेंट सातारा में होने वाली है.
उसमें महेंद्र बाहुबली हिंद केसरी बनेगा, इसलिए महेंद्र को पूरे शिरसी ग्रामस्थ के तरफ से शुभकामना है. तालियां बजाओ सब जनो. हिंद केसरीची स्पर्धा महाराष्ट्रामध्ये फार मोठी भरती आहे आणि महेंद्र गायकवाड जर हिंद केसरी झाला तर लक्ष्मण रोंगे त्याच्या लहान गटापासून त्याच्या सोबत त्याचा चाहता म्हणून त्यांच्यातर्फे 5,000 रुपये हिंद केसरी बक्षीस झाला तर बक्षीस दिलं जाईल. त्यांची गरिबी आहे, गरिबीत फुल नाही फुलाची पाकळी म्हणून त्यांनी ते बक्षीस जाहीर केले. परत घोषणा ठेवलेला आहे. खांद्याच्या इंजुरी पासून सावरत काकासाहेब पवार आणि गोविंद पवार, शरद पवार यांच्या गळ्यातला ताईत बनलेला किरण भगत नंतरचा हा देशामध्ये काका पवार पैलवानचं नाव गाजवणारा पैलवान आहे. मोठी आव्हानं पेलवणारा पैलवान आणि मोठा पैलवान तिथं पंचायत सर्जीरावदाजी चौरे. मनगट आणि मेंदूचा त्रिवेणी संगम खेळ कुस्ती, सतयुग, द्वापारयुग, त्रेतायुग, कलियुग, रामायण, महाभारत, पुराण, बायबल, जैनशास्त्र, बौद्धशास्त्र विविध ठिकाणी आढळणारा खेळ कुस्ती. जंगल में बहुत से पेड़ देखे हैं लेकिन चंदन जैसा नहीं, और दुनिया में बहुत से खेल देखे हैं लेकिन कुस्ती जैसा नहीं. घुटना ठेवलाय महेंद्रला मान्यवती आणि गौरव शर्मा मात्र समतोल बसला. एवढा बोजा अंगावरती घेऊन खाली बसणं सोपाय का? जावे त्याच्या उंची तेव्हाच कळे, पाण्यात मासा झोप घेतो कैसा. टाळ्या करा की गौरव शर्मासाठी. शाबाश. हत्तीचं बळ असणारा महेंद्र, ज्या आईची कुशीलवान असते तिच्या पोटी विद्वान पुरुष जन्माला येतात आणि विद्वान पुरुषाच्या पोटी कर्तृत्ववान मुलं जन्माला येतात. त्या आईच्या दुधात खऱ्या अर्थानं ताकद आहे. याच वेता विद्या मंदिराच्या समोर उपमहाराष्ट्र केसरी झाल्यानंतर सत्कार ठेवला होता. पहिल्यांदा संपूर्ण महेंद्रची फॅमिली होती, संपूर्ण महेंद्राचं कुटुंब होतं. सूर्य काकासाहेब गायकवाड त्यावेळेला आजारी होते, किडनीच्या आजारानं त्रस्त होते, डायलिसिस चालू होती. अंतिम त्यांची इच्छा काय होती तर महेंद्र गायकवाड महाराष्ट्र केसरी व्हावा. अजून शर्यत संपलेली नाही काय. महेंद्र गायकवाड हा महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीमध्ये 2दा गेलेला आहे. ज्यावेळेला महाराष्ट्र केसरीची गदा या गावाला येईल त्यावेळेला काकासाहेब गायकवाडांना भावपूर्ण आदरांजली येईल. असं या गावात हातीवरून मिरवणूक निघेल महेंद्र गायकवाडची. हा यावर्षी अशी आहे, महेंद्र गायकवाड महाराष्ट्र केसरी व्हावा आणि मंगळवेढा तालुक्यामध्ये हातीवरून मिरवणूक निघावी. जशी हरिचंद्र बिराजदार मामांची मिरवणूक महाबली सतपालला पाडल्यानंतर कोल्हापूरच्या गंगावेश मध्ये काढली होती, त्या अपेक्षा महेंद्र गायकवाड कडून धरल्या तर वावगं ठरणार नाही. हत्तीचं बळ असणारा पैलवान हाताचा नौंदर काढण्याचा प्रयत्न करतोय. गौरव शर्मा मात्र चिवट झुंज देतोय. शाबाश. त्यातून सुटलेला